मुंबईत राज ठाकरेंच्या हस्ते व्हिजन वरळीचं उद्घाटन, शहरी समस्या, बदलापूर घटनेसह विविध मुद्द्यांवर भाष्य। वरळीतून राज ठाकरेंनी प्रचाराचा नारळ फोडला। चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीवर थाप बसणार की राजकीय गोंधळ घालणाऱ्यांनाच मतदान करणार? व्हिजन वरळीच्या कार्यक्रमातून राज ठाकरेंचा सवाल। ज्या दिवशी आम्ही महाराष्ट्र जिंकू त्या दिवशी मोदी पंतप्रधान राहणार नाही, त्यांच्या दोन कुबड्या नितीश आणि चंद्रबाबू गळून पडतील। संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल। मुखेड कंधारमधून भाजपचे विद्यमान आमदार तुषार राठोड यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव मैदानात। शिंदे गटाकडून बालाजी खतगावकरांची तयारी सुरू। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतल्याची माहिती। मी भाजपमध्ये जाणार नाही, भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना आज पूर्णविराम देत आहे, एकनाथ खडसेंची घोषणा। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या जामनेर येथील कार्यक्रमात खडसे सहभागी। पुण्यातील काँग्रेसचे नेते आबा बागुल यांनी गोविंद बागेत शरद पवारांची घेतली भेट। पवार आणि बागुल यांच्यात चर्चा। महाविकास आघाडीचा धर्म पाळणार, बैठकीनंतर बागुल यांचं वक्तव्य। महाविकास आघाडीत परभणीमधील जागांवरून रस्सीखेच होण्याची शक्यता। परभणीतील 4 पैकी 3 जागांची मागणी करणार, काँग्रेसचे नदीम इनामदार यांचं वक्तव्य। पूर रेषेतील घरं पाडली तर 3ही विद्यमान आमदारांना पाडू। पिंपरी चिंचवडच्या सावंगी परिसरामध्ये होर्डिंग झळकलेल्या, तर आमदारांना मतदान न करण्याचा निळ्या पूररेषेतील बाधितांचा इशारा। कर्जत खालापूरमधून निवडणुकीसाठी इच्छुक असलेले सुधाकर घारे अजित पवारांच्या कार्यक्रमाला उपस्थित। सुधाकर घारे हे तटकरेंचे समर्थक। घारे तुतारी हाती घेण्याची चर्चा सुरू।